मन जिंकलं तर सगळं जिंकलं, पण मन हरलं तर सगळं हरलं. श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतात, इंद्रिये मनापेक्षा मोठी वाटतात, मन बुद्धीपेक्षा शक्तिशाली वाटतं, पण त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आत्मा, जो बुद्धीच्या साह्याने मन आणि इंद्रियांना नियंत्रित करतो. तोच खऱ्या अर्थाने कर्मयोगी बनतो. चला आता या ओव्यांमधून आत्मबल आणि संयमाचा गूढ संदेश जाणून घेऊया. विचार जेथ न रेगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे, सिंपेची नाम. जेथे विचारांचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषांच्या संगतीने लिप्त होत नाही. ऐसे अनादि सिद्ध चौकट, जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ, ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मा मंत्रे. असे जे अनादि सिद्ध, शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ब्रह्म, ब्रह्मनिष्ठ पुरुष, मी ब्रह्म आहे या मंत्रांनी सेवन करतात. हे से शेषामृते झाले, की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने जे तृप्त होतात किंवा अमर होतात, ते सहजच ब्रह्मत्व प्राप्त करतात. एरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाची सेवा न घडीची, जे योग यागुण करीतीची, जन्मले सांते. जन्माला येऊन ज्यांना संयम रूपी अग्नीची सेवा कळत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी खाई, म्हणून असो हे कोठी पाही, पंडू कुमरा. याचे ऐहिक नीट नाही, त्याच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, त्याच्याविषयी बोलणे हे नकोच. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ काय याग, ते विस्तारुनी वेदेंची सांग, म्हणितले आहाती. असे जे तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, त्याबद्दल वेदांत विस्ताराने वर्णन केले गेलेले आहे. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, एतुलेनी कर्म बंधू स्वभावे, पावेदना. पण त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे? त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले तरी कर्माची बाधा होणार नाही. अर्जुना, वेदुचयांचे मूळ, जे क्रिया विषय स्थूळ, जे आनंवाणीचे फळ, स्वर्ग सुख. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे आणि ज्यात जड कर्मे पुष्कळ सांगितलेली आहेत आणि ज्यापासून स्वर्ग सुख हाच अपूर्व लाभ होतो, ते द्रव्यादी आगुकीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती, जैसी तारा तेज संपत्ती, दिनकरा पाशी. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. देखे परमात्म सुख निधन, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसरत नाही.
जे धावत या कर्माची लानी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली आधनी साधनांची. जे ज्ञान आरंभिलेले कर्माचे प्राप्यस्थान आहे, जे आरंभ केलेल्या कर्माचे प्राप्तस्थान ब्रह्मा व बोधाची खाण आहे, व आत्मप्राप्तीकरता जे भुकेलेले आहेत त्यांच्या सर्व साधनांचे फळ त्यांच्या पदरामध्ये पडून त्यांची इच्छापूर्ती होते. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची तिठी गेली, जेने इंद्रिये विसरली, विषय संगो. जेथे वृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी संपते, ज्याच्यामुळे इंद्रियांना विषयाचा विसर पडतो. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले नेय दिसे. मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म सापडते. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा हे सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ज्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाची हाव संपते आणि ज्या ठिकाणी न शोधता आपल्याला सहजपणे आत्मस्वरूप दिसते, ते ज्ञान पैंगा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात असेल तर तू या संतांना सर्व भावे शरण जा. जे ज्ञानाचा गुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. कारण संत म्हणजे ज्ञानाचे घर, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. तरी तनु मनु जीवे, चरणांसी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. यासाठी शरीराने, मनाने आणि जीवाभावाने त्यांच्या पदास शरण जा आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा कर. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. आपल्या सेवेने संतुष्ट करून त्या संतांना प्रश्न विचार, ते तुझ्या इच्छेचे समाधान करते. जयाचे निवाक्य उजीवणे, जाहले चित्त निधणे, ब्रह्माचे निपाणे निशंकू होय. संत बोधाच्या प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल. पुन्हा त्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही. ते वेळी आपण पेयासहिते, ये अशेषी भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसे तू. त्यावेळी तू सर्व भूते स्वतः सहित माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, ते मोहांधकार जाईल, जे गुरु कृपा होईल पार्थागा. पार्था, अशी गुरु कृपा झाल्यावर ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग सहजपणे हा मोहरूपी अंधार नाहीसा होईल. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होणे अससे. पार्था, तू पातकांचे आगर, भ्रांतीचा सागर आणि भ्रमाचा डोंगर जरी असलास, तही ज्ञान शक्तीचे निपाणे, हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य से चोखडे ज्ञानी.
तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. देखे विश्व ब्रह्माएसा, जो अमृताचा कडवसा, तुझयाची प्रकाशा पुरेचे ना. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्या छायेसारखा सर्व विश्वाचा आकार आहे. तो ब्रह्माने भासतो. तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे नाहीसा होतो. तया कायसे हे मनोमळू, हे बोलतांची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू, दुजे जंगे. त्या ज्ञानापुढे या मनाच्या मळाची काय कथा, पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगनामा जीव धवली, ती प्रळयीचे पाहुटळी, काय अब्रू पुरे. मला सांग, तिने लोकांची राख पार आकाशात उडवून देणारी प्रलय काळाची वावटळ तिच्या पुढे ढग टिकू शकतील का? की पवनाचे निकोपे, पाणीची झोपडी पे, तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्टे काय. अथवा वाऱ्याच्या क्षोभाने प्रलय काळचा अग्नी भडकला तर जो पाणीही पेटवतो तो अग्नी, गवत आणि लाकडे यांनी दबेल काय? म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, उडते ज्ञानाचे निपांडे, पवित्र न दिसे. असो अशा गोष्टी कधीही घडून येणाऱ्या नाहीत आणि त्याच्यावर विचार करणे हे देखील असंगत आहे. म्हणून एकंदरीत पाहता ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे हे आहे, जैसे चैतन्य का नोहे, दुसरे गाम. म्हणून या लोकी ज्ञानच उत्तम आहे. ज्याप्रमाणे या जगी दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञानाच्या बरोबरीची कोणतीही वस्तू नाही. या महातेजाचे निकसे, जरी जोखाळू प्रतिबिंब दिसे, कांगी बसले गिवसे आकाश हे. या सूर्याच्या कसोटीला त्याचे तेजस्वी प्रतिबिंब लागेल किंवा आकाशाला कवळ्यात कवटाळता येईल. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे, पंडू कुमराम. अथवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून बहुती परी पाहता, पुढते निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आधी. म्हणून अनेक प्रकारच्या लोकांनी विचार केला, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले तर असे दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जैसे अमृताची चवी निवडजे, तरी अमृताची सारखी म्हणीचे, तैसे जान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशी विचारली तर ती अमृतासारखीच, तसे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे योग्य आहे. आता यावरी जे बोलणे, ते मायांची वेळू फेडणे, तव साचची हे पाथू म्हणे, जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाबद्दल जास्त बोलणे म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही बोलता ते खरे आहे, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुनी जग पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच त्याचे मनोगत देवाने जाणले.
मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई कोठी, सांगेन ज्ञानाची भेटी, उपाओ तुझ. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञान प्राप्तीचा उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे, नीट लक्ष दे. आत्मसुखाची घोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया, मानू नाही. आत्मसुखाची चटक लागल्यावर ज्याचे मन सर्व विषयांविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो, जो मनाची चाड न सांगे, जो प्रकृतींचे केले नेघे, जो श्रद्धेची निसंभोगे, सुखिया जाहला. जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीरातून घेतलेली कर्म जो स्वतःवर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो, तयांतेची किवसित, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित, शांती असे. ज्या ज्ञानात निर्भय शांती वास करते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे, आत्मबोधाचा. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो आणि आत्मबोधाचा प्रकाश होतो. मग जेवती वास पाहिजे, देवते शांतीचे देखिजे, तेथ आप परुनी निजे निर्धारिता. पण जिकडे पाहिल तिकडे त्याला शांती दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैठिरी कुठे आहे हे त्याला विचार करूनही समजत नाही. एके जया हा उत्तरातोरो, ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू, परी असो आता. अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू देत. एके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयांचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जगण्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे का गृह, का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते सम्मोह, ज्ञानहीन. जसे एखादे ओसाड घर किंवा प्राण वाचून जसे शरीर, तसे ज्ञाना वाचून जगणे केवळ शून्यवतच आहे. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी वेध जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा पै. अथवा ज्ञान प्राप्त झाले नसेल, पण ज्ञान प्राप्तीची नुसती इच्छा जरी त्या मनुष्याने बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्तीची काहीतरी आशा आहे. वांचोनी ज्ञानाची कोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुतांची, पडिला जाण. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो ज्ञानाबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशय रूप अग्नीत पडला असे समज. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सिंची माझे, तो संशय अंगीकारिजे, येथ भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो, ज्ञानाविषयी बेफिकीर असतो, तो संशयाने घेरला जाईल यात कोणतीही शंका नाही. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानासींची माझे, तो संशय अंगीकारिजे, ऐसी भ्रांती नाही. अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते,
तेव्हा त्या मनुष्याने मरण ओढवले आहे असे समज. मग संशयी जरी पडिला, तरी निभ्रांत जाणी नाचला. तो ऐहिक परत्रा मुकला, सुखासी गाम. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला. इह परलोकातील सुखाला आचवला असे समज. जया काळ ज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्ण जैशी नेने. आगी आणि चांदीने सरिसेंची मानी. ज्याला विषम ज्वर झालेला असतो त्याला जसे शीत उष्ण कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे हे दोन्ही सारखेच मानत असतो. तैसे साचा लटिके, विरुद्धानी निके. संशयी तो नोळखे, हिताहित. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखताही येत नाहीत. हा रात्रंदिवसू पाही, जैसा जात्यंधा ठाऊआ नाही. तैसे संशयी असता काही, मना नये. ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र आणि दिवस ठाऊक नसतात, त्याप्रमाणे संशय पुरुषाला कशाचीच ओळख नसते. म्हणून संशयाहुनी थोर, आनिक नाही पाप घोर. हा विनाशाची वाघूर, प्राणियांसी. म्हणून संशयापेक्षा मोठे दुसरे घोर पातक कोणतेही नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. येणे कारणे तुवा ते जावा, आदि हाची कुची नावा. तो ज्ञानाची या अभावा, माझी असे. यासाठी तू त्याचा त्याग करावास. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे तो संशय असतो. त्या संशयाला एकट्यालाच प्रथम जिंकावे. जे अज्ञानाचे गडद पडे, ते हा बहुवसमनी वाढे. म्हणून सर्वथा मार्ग मोडे, विश्वासाचा. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार वाढतो, म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदय हा चिन समाये, बुद्धी ते गिवसुनी ठाये. तेथ संशयात्मक होये, लोकत्रय. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही, तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशय रूप होऊन जातात. हे जरी थोरावे, तरी उपाय एक आगवे. जरी हाती होय बरवे, ज्ञान खडग. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूपी खडग जर हातात असेल तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे. निखळू हा निवटे, मग निशेखता फिटे. मानसींचा. तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनाचे सर्व मळ संपूर्णपणे नाहीसे होतात. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू. तो म्हणत असे सकृपू, एके रायाम. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व केवळ ज्ञानाचा दीपच असा जो श्रीकृष्ण कृपाळूपणे अर्जुनास याप्रमाणे बोलला. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू. तो म्हणत असे सकृपू, एके राया. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक. सर्व ज्ञानाचा जनक आणि केवळ ज्ञानाचा दीपच असा जो श्रीकृष्ण तो कृपाळूपणे अर्जुनास याप्रमाणे बोलला. तवया पूर्वा फार बोलाचा, विचारुने कुमरू पंडूचा. कैसा प्रश्न अवसरींचा, करिता होईल. आता पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन समायोजित प्रश्न विचारतो.
ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, म्हणी पेल पुढा. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगितला जाईल. जयाची बरबेपणी, की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनांची आयनी, विसावा जगी. याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावे, जो जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे. तो शांतूची अभिनवेल, ते पर्यसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल, अर्थ भरित. तो शांत रसच ज्यात अपूर्वतेने प्रकटेल, असे अर्थपूर्ण समुद्रापेक्षाही गंभीर असलेले मराठी बोल ऐका. जैसे बिंब तरी बचते एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे, अनुभवावी. जसे सूर्यबिंब बचकीत मावण्या एवढे दिसते, परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवनातही पुरत नाही, तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. ना तरी कामितयाची इच्छा, फळे कल्पवृक्षु जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. अथवा कल्पवृक्ष जसा सर्व कामना पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत, म्हणून त्यांच्याकडे लक्ष पुरवावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. श्रोते हो, तुम्हाला आणखीन काय सांगावे, तुम्ही जाणकार आहात, तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे. जेथ साहित्याने शांती, रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण पुळवती, आणि पतिव्रता. ज्याप्रमाणे एखादी सुंदर स्त्री गुणी, शीलवती आणि पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली आहे. आधीच साखर आवडे, तेची जरी ओखंदी जोडे, तरी सेवा विना का कोडे, नावा नावा. आधीच साखर सर्वांना प्रिय, आणि त्यात ती जर औषध म्हणून मिळाली, तर मग ती आनंदाने वारंवार का खाऊ नये. सहजे मलयानी मृदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू, जरी ते भगत्या. मलय पर्वतावरील वारा स्वभावताच मंद आणि सुगंधी असतो, त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैव योगाने तेथे जर पंचम सुरासारखा नाद आणि आला, तरी स्पर्शे सर्वांग निवबी, स्वादे जिव्हे ते नाचवी, देवींची काना करवी, मनोनी बापू माझा. तर त्या वाऱ्यांच्या स्पर्शाने सर्वांगाला गार वाटेल, मधुर गोडीने जिव्हेला समाधान वाटेल, कानांना तेच समाधान लाभेल. तैसे कथेचे ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विने. त्याप्रमाणे ही कथा ऐकल्यावर कानांचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही एक विचार न होता ते आपोआप नाहीसे होते. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी मायांका बांधावी कट्टारे, रोग जाय दूध साखरे, तरी निंबका पियावा. जर मंत्राने शत्रूचा नाश होईल, तर मग कमरेला कट्यार का बांधावी. तसे दूध साखरेने जर रोग नाहीसे होतील, तर कडुनिंबाचे सेवन का करावे. तैसा मनाचा मारून करिता, आणि इंद्रिया दुःखम न देता, इथ मोक्ष असे आयता, श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न जिंकता आणि इंद्रियांना दुःख न देता, या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे.
मनोनी आथिलिया आरानुका, गीता तुहानिका, ज्ञानदेव मने आयका, निवृत्ती दासू. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठ असेल तितका उत्कंठेने हा गीतेचा अर्थ ऐका. इति श्री ज्ञानदेव रचितया भावार्थ दीपिकाया चतुर्थाध्याय गूढहा. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, इंद्रिय जिंकली तर मन शांत होतं, मन जिंकलं तर बुद्धी स्थिर होते, आणि बुद्धी स्थिर झाली की आत्मज्ञान हे प्रकट होतं. खरा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने ठरतो, तेच खऱ्या अर्थाने कर्मयोगी होतात. इथे कर्मयोगाचा अध्याय आपल्याला एकच संदेश देतो, स्वतःला जिंका आणि जीवन जिंका. स्वतःला जिंका आणि जीवन जिंका. धन्यवाद.